नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण दही, मलाई, बेसन, काजू न वापरता मटार मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 कप ओला मटार स्वच्छ करून धुवून घेतलेला आहे। तर चला सुरुवात करूया। तर आता भाजीसाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे आणि त्या वाटणासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते बघूया। इथे अगदी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि जो मटार आपण घेतलेला त्यातले 2 ते 3 चमचे इथे मी मटार घेतलेला आहे। एक मोठा कांदा कट करून घेतलेला, अर्धा इंच आलं, 5 ते 6 लसूण पाकळ्या। आपल्याला पाणी न घालता हे जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण जाडसर हे वाटण वाटून घेतलेलं आहे। आता हे वाटण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। बघा, सगळं वाटण हे काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच घालायचं आहे आपल्याला। आता इथे बघा, हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता त्याच भांड्यामध्ये घालायचं आहे। इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहे पिकलेले, ते यामध्ये आपल्याला घालायचे आहे आणि याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण टोमॅटोची सुद्धा पेस्ट बनवून घेतली आहे। आता चला भाजी बनवायला आपण सुरुवात करूया। तर आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा तेल। आता त्या तेलामध्येच आपल्याला घालायचं आहे चिमूटभर हिंग, कारण मटारची भाजी आहे त्यासाठी आपल्याला हिंग घालणं खूप गरजेचं आहे। यामध्ये घालायचं आहे आपल्याला 3 हिरवी मिरची कट केलेली आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मटार घालून घ्यायचं आहे। तर बघा, मिरची परतून घ्यायची आहे आणि त्यामध्येच आपल्याला मटार घालायचा आहे। आता मटार परतून घेतला की त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं मीठ आणि त्यानंतर आपल्याला अगदी 2 चमचे पाणी घालायचं आहे। असं केल्याने काय होतं की मटारची भाजी आहे ती चवीला छान लागते, उग्र वास येत नाही आणि आपल्या भाजीमध्ये मटार आहे तसा हिरवागार दिसतो। आता हे मिक्स करून घेतलेलं आहे। फक्त आपल्याला 5 मिनिटे यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे। तर इथे मटार छान असा मऊ झालेला आहे, तुम्ही इथे बघू शकता, छान असा शिजलेला आहे। आता आपण हे बाजूला काढून घेऊ। आता भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 4 चमचे तेल। तुम्ही तेल तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे। आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं आणि 1 दालचिनीचा तुकडा। जिरं छान असं आपल्याला फुलवून घ्यायचं आहे। आता जिरं छान फुललेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला आपण जे वाटण तयार केलेलं ते वाटण यामध्ये घालायचं आहे। आता हे वाटण घातल्यानंतर आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे, कारण आपण सगळं इथे कच्चं घेतलेलं आहे। चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे भाजीसुद्धा आपली चविष्ट होते, कारण यामध्ये सगळा उग्रवास असतो, तो उग्रवास आपल्याला घालवायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे। तर बघा, कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलेलं आणि तेल छान असं सुटलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे टोमॅटोची पेस्ट आणि हे सुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर इथे वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे। वाटण जर कच्चं राहिलं तर तेल अजिबात सुटत नाही। तर बघा, चांगलं भाजल्यामुळे वाटणाला तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये काही आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहे। तर इथे बघा, अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा जो घरातला मसाला असतो तो मसाला घेतलेला आहे, 1 चमचा काश्मीरी तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर आणि चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा किचन किंग मसाला। जो मसाल्याच्या डब्यामध्ये छोटा चमचा असतो त्या चमच्याने सगळं मी मसाला घेतलेला आहे। आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये मसाले घालायचे आहे। आता मसाले घातल्यानंतर सुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर इथे वाटण मसाला खमंग असा परतून झालेला आहे आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे
आपण जो मटार परतून घेतलेला तो मटार यामध्ये घालायचा आहे आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे। आता मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी। इथे मी 1 कप पाणी घालणार आहे, कारण मटारची भाजी ही घट्ट असते, खूप अशी पातळ नसते। तुम्हाला जर पातळ हवी असेल तर तुम्ही पातळसुद्धा बनवू शकता। तर बघा मिक्स करून घेतलेलं आहे, सगळे मसाले मीठ सगळं आपण यामध्ये घातलेलं आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवून फक्त 5 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटे झालेली आहे आणि तुम्ही इथे भाजी बघू शकता, अतिशय सुंदर अशी ही भाजी शिजलेली आहे। आता ही भाजी तुम्ही चपाती बरोबर, नान बरोबर, रोटी बरोबर किंवा साध्या भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। चवीला अप्रतिम झालेली आहे। आता एरवी मुलांना बटाटा खाऊन कंटाळा येतो, वेगवेगळ्या भाज्या खाऊन कंटाळा येतो, तर अशी ही जर वेगळ्या पद्धतीची जर भाजी केली तर अगदी मुलं आवडीने खातील अशी ही भाजी आहे। आता ही भाजी तुम्ही डब्यालाही नेऊ शकता, प्रवासात नेऊ शकता। अतिशय टेस्टी ही भाजी तयार झालेली आहे। तर वाटाण्याचं सीझन संपायच्या आधी अशा सोप्या पद्धतीची ही भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।